नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. दोघात कामावरून नेहमीच वाद, झोपलेला पाहून डाव साधला, डोक्यात दांडकं मारलं. विट्यामध्ये मायक्कानगर भागात किरकोळ कारणावरून झोपलेल्या ठिकाणी डोक्यात लाकडी दांडके घालून एका परप्रांतीय तरुणाचा परप्रांतीय तरुणाने खून केल्याची घटना समोर आली आहे. राजमन राजाराम कुंभार, वय वर्ष 28, राहणार धामोरा चौरी खुर्द रायट, सिद्धार्थनगर, बॉसी, उत्तर प्रदेश असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी अशोक कुंभार, राहणार सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश याच्या विरुद्ध विटा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून मारेकरी फरार झाला आहे. विटा येथील मायक्कानगर येथे बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी दयानंद पांडुरंग साबळे याच्या घराचं बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी मयत राजमन कुंभार व संशयित अशोक कुंभार हे दोघे जण मजूर म्हणून काम करत होते. या दोघात कामावरून नेहमीच वाद होत होते. काल सायंकाळच्या सुमारास नवीन इमारती बेडरूममध्ये राजमन राजाराम झोपलेला असताना चिडून जाऊन अशोक यांनी राजमन याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अशोक हा फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस व पथक रवाना झाले आहे. या प्रकरणी बांधकाम मालक दयानंद साबळे यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली.